हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? आज खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे. तुम्ही बघता आहात आमची बदली झालेली आहे आणि मागचं सगळं बॅकग्राऊंड त्यातल्या त्यात हे जवळपास सारखं ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आमची बदली झालेली आहे अकोल्याला आणि बदलीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. कारण बदलीच्या काळामध्ये जे सगळे काही भावनिक, मानसिक आणि शारीरिक आंदोलनं सगळ्यांचे चालतात याभोवती फिरणारा असा तो व्हिडिओ आहे. तुम्ही बघता आहात. हे पहा, हे म्हणून मी नुकतंच ॲमेझॉनहून एक पेंडंट घेतलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलांनी मला ते गिफ्ट केलेलं आहे. तर आजची कविता आहे ही हिंदीमधली माँ या अर्थाने. माँ म्हणजे आई, थोडक्यात आत्मा आणि ईश्वर याचा सुरेख संगम म्हणजे आई. कधी कधी कसं होतं माहिती आहे का, की आपण आईला लहानपणी खूप काही गोष्टींवरनं बोलत असतो आणि हळूहळू आपल्या असं लक्षात येतं की आपण जेव्हा मोठे होतो आणि आईच्या वयाचे होतो तेव्हा आपण आईसारखंच परत वागायला लागतो. तर असं सांगणारी ही कविता आहे. माँ म्हणजे आई, माँ म्हणजे मातृभूमी, मातृभाषा, माँ म्हणजे कुणीही, मासी, हे सगळं माँ या शब्दाभोवती फिरतं. तर ही कविता आहे हिंदीमध्ये, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झाल्या तर सगळेजण सांभाळून घेतील ही मला खात्री आहे. कवितेचं नाव आहे वर्तुळ, म्हणजे वर्तुळ. कविता 1-2 वर्षांपूर्वी लिहिली आहे मी. जब मैं छोटी बच्ची थी, माँ के इर्द गिर्द ही मेरी दुनिया घुमा करती थी. जब मैं छोटी बच्ची थी तो माँ के इर्द गिर्द ही मेरी दुनिया, पूरी दुनिया घुमा करती थी. माँ की साड़ी पहन के किचन में उनके बर्तनों के साथ ही मैं घर घर खेला करती थी. माँ की साड़ी पहन के किचन में उनके बर्तनों के साथ ही मैं घर घर खेला करती थी. झूठा मूठा चाय नाश्ता करके पापा को खिलाती थी. झूठा मूठा चाय में नाश्ता करके पापा को खिलाती थी. पापा भी मुस्कुरा कर कहते, माँ से भी स्वादिष्ट खाना बनाती है मेरी लाडली. माँ से भी स्वादिष्ट खाना बनाती है मेरी लाडली. खुश होकर मैं चहक जाती. कोने में खड़ी माँ मुस्कुराती रहती. माँ के पदचिन्हों पर चलने की कोशिश करती. बड़ी हुई तो माँ के हाथ का खाना पसंद ना आने लगा. बड़ी हुई तो माँ के हाथ का खाना पसंद ना आने लगा. नए नए व्यंजन बनाने की कोशिश करती. माँ मेरे साथ जुड़े रहने की कोशिश करती. माँ मेरे साथ जुड़े रहने की कोशिश करती. फिर भी मेरी तकरार रहती, ये क्या माँ, तुमने पुराने तरीके से ही रहती हो, दकियानुसी चीज़ों से ही खुश रहती हो. ये क्या माँ, तुम हमेशा पुराने चीज़ों से ही, तरीकों से ही रहती हो, दकियानुसी चीज़ों से ही खुश रहती हो. माँ दूर कोने में खड़ी सहमी सी मुस्कुराती. माँ दूर कोने में खड़ी सहमी सी मुस्कुराती. अब माँ की साड़ियाँ मुझे बस साड़ी के दिन ही याद आती. अब माँ की साड़ियाँ मुझे बस साड़ी डे के दिन ही याद आती. अब मुझे उनका कुछ भी अच्छा नहीं लगता. अब मुझे उनका कुछ भी अच्छा नहीं लगता. पुराने कपड़े, पुराने विचार, पुरानी सोच. पुराने कपड़े, पुराने विचार, पुरानी सोच, ये माँ के बारे में मैं सोचती थी. फिर मेरी शादी हो गई. फिर मेरी शादी हो गई. मेरा अपना किचन, मेरे अपने बर्तन, मेरी ढेर सारी साड़ियाँ, मेरी ढेर सारी साड़ियाँ. क्योंकि नया नया, सब नया नया रहता है तो अच्छा लगता है. फिर भी लगता है कुछ कमी सी है. फिर भी लगता है कुछ कमी सी है. मैं मायके जा के उनके बर्तन उठा लाती. मैं मायके जा के उनके बर्तन उठा लाती. कोने में खड़ी मुस्कुराती माँ कहती, ले जाओ बेटा, सब तुम्हारा ही तो है. ले जाओ बेटा, सब तुम्हारा ही तो है. आजकल माँ की साड़ियाँ पहनने का बहुत मन करता है. उनकी सूती रेशमी साड़ियाँ मुझे दुलार देती है. उनकी साड़ी पहनूं तो लगता है माँ ने मुझे गोदी में उठा लिया है.
उनकी साड़ियाँ पहनूं तो लगता है माँ ने मुझे गोदी में उठा लिया है और मैं फिर से उनकी छोटी बच्ची सी हो गई हूँ और मैं फिर से उनकी छोटी सी बच्ची हो गई हूँ। अब मेरी एक बेटी है, अब मेरी एक बेटी है जो बड़ी हो गई है, जो बड़ी हो गई है। आजकल कहती है मॉम यू आर ओल्ड स्कूल, आजकल कहती है मॉम यू आर ओल्ड स्कूल। शायद माँ कोने में खड़ी मुस्कुरा रही है, शायद माँ कोने में खड़ी मुस्कुरा रही है। आईने में देखूँ तो ज़रा, कहीं मैं माँ तो नहीं होने लगी, कहीं मैं माँ तो नहीं होने लगी। मीनल अद्वैत। तुम्हाला सगळ्यांना ही कविता कशी वाटली ते कॉमेंट करून मला नक्की सांगा। माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील। खूप दिवसात कवितांबद्दलचा व्हिडिओ मी केलेला नव्हता, तुमची सगळ्यांची फरमाईश होती म्हणून आज हा व्हिडिओ केलेला आहे। नक्की कमेंट करून सांगा, मला तेवढाच हुरूप येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज। आपल्याला हजाराचा पल्ला गाठायला अजून खूप अवकाश आहे आणि मी रोज वाट पाहते की कोणीतरी सबस्क्राईब करेल जेणेकरून माझे हे जे व्हिडिओज आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील। धन्यवाद मनापासून। मीनल अद्वैत।